विद्यार्थी मित्र नमस्कार. मी स्वामी एम.एस. सहाय्यक शिक्षक शिरोळे स्कूल शिरोळे पुलाचे स्वामी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषयी राज्यशास्त्र या अंतर्गत पाठ 2 निवडणूक प्रक्रिया याविषयीची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपल्याला माहिती आहे की भारतानं लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे. निवडणुका म्हणजेच लोकशाही असं आपल्याला वाटतं. निवडणुका म्हटलं की लोकांचा, जनतेचा प्रतिनिधी हा असतोच. लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी मतदानाद्वारे निवडून देण्याची प्रक्रिया म्हणजे निवडणूक होय. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेचा उपयोग हा तसा पाहायला गेलं तर प्राचीन काळापासून अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक संस्था आणि संघटना यांच्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तथापि आधुनिक शासन व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. प्रतिनिधीची निवड व नियुक्ती केली जाते. या दृष्टीने पाहता प्रतिनिधित्व ही एक प्रक्रिया ठरते. आपल्याला माहिती आहे की राजकीय सत्ता जेव्हा लोकप्रतिनिधींच्या हातात असते तेव्हा त्यास प्रातिनिधिक शासन पद्धती असं म्हणतात. या पद्धतीमध्ये कायदे करण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची सत्ता ही लोकांनी निश्चित कालावधीसाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हातात असते. लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणं शक्य नसल्यानं जनतेनं आपल्या वतीनं काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली. आधुनिक लोकशाही शासन पद्धती ही प्रतिनिधित्वाच्या तत्वावरती आधारलेली आहे. जनता सार्वभौम असते आणि बहुसंख्याकांची इच्छा मान्य केली जाते. या 2 गृहीत तत्वे प्रतिनिधित्वाच्या संकल्पने आधारभूत आहेत. आपण निवडून देणारे प्रतिनिधी हे कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनतेची कदर करणारे असावेत अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळं ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देतो ती निवडणूक प्रक्रिया खुली, न्याय आणि विश्वासार्ह असावी लागते. शांततेच्या मार्गाने सत्ता बदलण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे निवडणुका. त्यामुळं वेगवेगळ्या राजकीय पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. शासनाच्या धोरणामध्ये बदल घडवता येतात. समाज जीवनामध्ये बदल घडतो. या निवडणुका घेण्यासाठी भारतीय संविधानानं भाग 15 अनुच्छेद 324 आणि 329 कलमांमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष तरतुदी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. निवडणूक आयोगाला निवडणूक संपन्न करण्यासाठीची काही जबाबदारी दिली आहे. या कलमांचा जर आपण विचार केला तर या कलमांच्या मध्ये आपल्याला मतदार याद्या तयार करण्याबाबत, राष्ट्रपती उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीचे संचालन कसं करायचं, निवडणूक आयुक्त नियुक्ती, मुख्य निवडणूक आयुक्तास पदावरून दूर करण्याबाबतचं काही तरतुदी त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोगास आपली कार्य पार पाडण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करण्याबाबतच्या तरतुदी या कलमांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवरती असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणुकीचे निकाल जाहीर करेपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते. आपण या पाठात निवडणूक आयोगाची रचना, निवडणूक आयोगाची कार्ये आणि त्यांची भूमिका, मतदारसंघाची पुनर्रचना, निवडणुकीची प्रक्रिया, आचारसंहिता म्हणजे काय, मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हानं कोणती आहेत, निवडणूक प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सुधारणा आणि निवडणुकीचे प्रकार या अनुषंगानं आज आपण उहापोह करणार आहोत. तर चला आपण प्रथमतः पाहूया निवडणूक आयोगाची रचना. देशातील निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात आणि शांततेच्या मार्गाने होण्यासाठी एका स्वतंत्र आणि निपक्षपातीपणे काम करण्यासाठी सक्षम अशा निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे. या आयोगाला आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक आणि घटनात्मक संरक्षण व स्वायत्तता घटनाकारांनी बहाल केली आहे. घटनेच्या 324 व 329 कलमामध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष तरतुदीही केलेल्या आहेत. हे आपण पूर्वी पाहिलं. घटनेच्या 324 कलमानुसार राष्ट्रपती काय करतात, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 सहाय्यक आयुक्त यांची नियुक्ती करतात. निवडणूक आयुक्तांना सदासजी अथवा राजकीय कारणावरून पदभ्रष्ट करता येत नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 2/3 बहुमतानं महाभियोग प्रस्ताव संमत केल्याशिवाय निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करता येत नाही.
निवडणूक आयुक्त पदाचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्यांना पदावरती राहता येतं. सध्या निवडणूक आयोगाचं कार्यालय हे दिल्ली या ठिकाणी. निवडणुकांचं आयोजन करणं, निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणं, निवडणुकांच्यावरती नियंत्रण करणं हे अधिकार आणि कामे या निवडणूक आयोगाची असतात. निवडणूक आयोगाकडं स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. इतर शासकीय विभागातील जे अधिकारी असतात किंवा शिक्षक आहेत किंवा इतर कर्मचारी वर्ग यांच्या मदतीनं निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाते. यासाठी निवडणूक आयोगाच्या त्या खर्चासाठी आर्थिक स्वतंत्र तरतूद सुद्धा करण्यात आलेली असते. राज्यस्तरावरती निवडणुकीबाबत कामकाज पाहणारी निवडणूक यंत्रणा राज्य निवडणूक आयोग आहे. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 73व्या घटनादुरुस्तीने एप्रिल 1994 मध्ये करण्यात आली. 73वी घटनादुरुस्ती म्हटल्यानंतर आपल्याला आता लक्षात आलं पाहिजे, आपण पाठ 1 मध्ये संविधानाची वाटचाल याच्यामध्ये आपण अभ्यासलं होतं की 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ज्या शासन संस्थांची निर्मिती झाली ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच पद्धतीनं या 73व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक राज्याला एक मुख्य निवडणूक अधिकारी असतो आणि याची नेमणूक राज्यपालांच्याकडून होते. यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. 1921 साली ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत होते. 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर सुकुमार सेन यांना भारतीय निवडणूक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला. 1950 पासून ते 1958 पर्यंत ते या पदावरती होते. आपल्या पदावरती असताना पहिल्या निवडणुकीच्या काळात त्यांनी मतदार याद्या तयार करण्यापासून राजकीय पक्षांना निवडणुकीचं चिन्ह देण्यापर्यंत योग्य अधिकारी निवडण्याचं काम, मतपेट्या आणि मतपत्रिका इत्यादी निवडणूक साहित्य मतदान केंद्रावरती पोहोचवण्याचं काम त्यांनी अतिशय खुबीने केलं. आता आपण निवडणूक आयोगाची कार्ये आणि त्यांची भूमिका समजावून घेऊया. निवडणूक आयोगाची कार्ये आपल्याला बोर्डच्या परीक्षेमध्ये एखादा संकल्पना चित्र येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची कार्ये यावरती किंवा आपल्याला निवडणूक आयोगाची कामे लिहा यावरती सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण पाहूया निवडणूक आयोगाची कार्ये आणि त्यांची भूमिका. 1. मतदार याद्या तयार करणं. 2. निवडणुकींचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणं. 3. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं. 4. राजकीय पक्षांना मान्यता देणं. 5. निवडणुकीसंबंधीचे वाद सोडवणं. आता आपण एक एक कामाविषयीची माहिती घेऊ. प्रथमतः मतदार याद्या तयार करणं. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणं अत्यंत आवश्यक आहे. मतदार याद्या तयार करणं, मतदार याद्या अद्ययावत करणं, नव्या मतदारांचा समावेश करणं, मतदारांना ओळखपत्र देणं इत्यादी कामं ही करावी लागतात. इतकंच नव्हे तर मतदान नोंदणी करण्यासाठी विशेष मतदार जागृती मोहीमसुद्धा राबवण्यात येते. त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. दुसरं काम निवडणुकींचं वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवणं. निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगाची जबाबदारी. कोणत्या राज्यात केव्हा किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवतो. तिसरं काम उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं. निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. तसंच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात. त्यांना अपक्ष म्हणतात. अशा सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो व त्यात स्वतःसंबंधी सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जाची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करतो आणि पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देतो. चौथं काम आपण बघितलं की राजकीय पक्षांना मान्यता देणं. आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे. तसेच नवनवे पक्ष निर्माण होत आहेत. पक्षामध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येत आहेत. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष यांना मान्यता देते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देतो. राष्ट्रीय पक्षाला दिलेले चिन्ह हे संपूर्ण देशासाठी एकसारखं असतं.
प्रादेशिक पक्षाचं चिन्ह हे त्या त्या प्रदेशापुरतं असतं, त्या त्या राज्यापुरतं असतं. अपक्ष उमेदवारांना निवडणुकीच्या वेळी चिन्हांचं वाटप केलं जातं. तुम्ही सांगू शकाल का, राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग काही निकष लावतो, का बरं लावत असेल? विचार करा. आपण याविषयीची माहिती पाठ 3 राजकीय पक्षामध्ये समजून घेणार आहोत. आपण पुढचं काम आहे निवडणुकीसंबंधी वाद सोडवणं. निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावरती असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणुका घेणं अथवा उमेदवारांची अपात्रता घोषित करणं ही कामं निवडणूक आयोग करत असतो. विद्यार्थी मित्र, थोडंसं विचार करा, असं का बरं करावं लागत असेल की उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणं का महत्त्वाचं आहे? तसंच उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागत ते? केला विचार? म्हणजे आता उमेदवारांना वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती देणं आयोगाला का आवश्यक असतं? तर तो आपण पाहिलेलं आहे की ज्या प्रतिनिधीची आपण निवड करणार आहोत तो प्रतिनिधी कार्यक्षम असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, विश्वासू असला पाहिजे, जनमताची कदर करणार असला पाहिजे. हे आपल्याला त्या उमेदवारानं दिलेल्या माहितीवरून त्याच्याविषयीची खात्री आपल्याला करून घेता येईल. किंवा एखादा उमेदवार जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का नाही हे आपल्याला समजून येईल. त्याच्याकडे असणारी संपत्ती याची माहिती द्यावी लागल्यामुळं आपल्याला लक्षात येईल. आपण आणखीन विचार करा, आपल्या शिक्षकांच्या पालकांच्या मदतीनं याची अधिकची माहिती जाणून घ्या. तुमच्या पुस्तकात एक प्रश्न तुम्हाला विचारला, असे का? अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले आहेत. सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह असतात. किंवा मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसारमाध्यमांवर ते आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी असते. असं का बरं? काही विचार करता येईल? आपल्याला माहिती आहे की संविधानाचं सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट आहे. भारतातील बहुसंख्य लोक निरक्षर आहेत. लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रिया या खुल्या आणि न्याय वातावरणात पारदर्शीपणा निर्माण होणं आवश्यक आहे. नागरिकांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. काही जागा राखीव ठेवल्या असतील, राजकीय पक्षांना चिन्ह वाटली असतील, मतमोजणी करताना काही प्रतिनिधी हजर राहण्यासाठी परवानगी असेल, किंवा दूरदर्शन, आकाशवाणी यासारख्या प्रसारमाध्यमांच्यावरती या पक्षांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार असेल. हे कशासाठी सर्व? तर सामाजिक न्याय समता प्रस्थापित व्हावी. निरीक्षरांची संख्या आपल्या देशामध्ये जास्त आहे. आपल्यातल्या निवडणुका या पारदर्शीपणानं खुल्या आणि न्याय वातावरणात व्हाव्यात आणि लोकांना असलेलं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, मला वाटतं या सर्व कारणांसाठी या गोष्टी निवडणूक आयोगाने केल्या असाव्या. आपण या मतदारसंघाची पुनर्रचनाविषयी माहिती घेऊ. तर प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजेच लोकसभेचं 543 मतदारसंघ आहे. मतदारसंघाची निर्मिती करण्याचं काम ही परिसीमन समिती करते. मतदारसंघाची निर्मिती करण्याचं काम निर्वाचन क्षेत्र निर्धारक आयोग कायदा या अन्वये निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीकडून होतं. दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारावरती मतदारसंघाची पुनर्रचना होते. परंतु भारतात 1976 मध्ये संसदेनं कायदा संमत केला आणि 2001 पर्यंत मतदारसंघाचं परिसीमन करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली. आणि मग याची मुदत संपल्यानंतर 2002 मध्ये मतदारसंघ परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगानं केलेल्या शिफारशींना राष्ट्रपतींनी त्या काळच्या मान्यता दिली आणि आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार मतदारसंघाची निर्मिती होऊ लागली. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा अतिशय तटस्थपणानं मतदारसंघाची पुनर्रचना करत असते. विद्यार्थी मित्र, तुम्ही काय कराल? समजा तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झालेत, तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला. मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे की जबाबदारी? लक्षात ठेवा, श्याम शरण नेगी यांनी भारताच्या 1951च्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केलं. हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी एक निवृत्त शालेय शिक्षक आहेत. 25 ऑक्टोबर 1951 रोजी त्यांनी पहिलं मत दिलं. आता आपण निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती घेऊया.
तुम्हाला हा निवडणूक प्रक्रियेच्या समोर दिसणारा जो तक्ता दिसतो, हा तक्ता तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. हे एक संकल्पना चित्र आहे. हा जो क्रम आहे, हा क्रम आपण लक्षात ठेवला पाहिजे. पाहूया आपण निवडणुकीची प्रक्रिया कशी चालते. पहा, मतदारसंघाची निर्मिती प्रथमतः केली जाते. त्याच्यानंतर मतदार याद्यांची निश्चिती होते. उमेदवाराकडून नामांकनपत्र भरून घेतली जातात आणि नंतर त्याची छाननी होते. निवडणुकीचा प्रचार सुरू होतो. प्रत्यक्ष मतदान होतं. मतमोजणी होते. निवडणुकीचे निकाल लागतात आणि मग नंतर सर्वात शेवटी निवडणुकीसंबंधीच्या वादाचं निराकरण केलं जातं. आता आपण निवडणुकीच्या काळात जी आचारसंहिता लागते, ती आचारसंहिता म्हणजे काय त्याची माहिती घेऊ. भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या आणि न्याय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगानं स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत, त्यात आचारसंहिताचा, ज्याला आपण कोड ऑफ कंडक्ट, याच्यामध्ये समावेश करण्यात. निवडणुकीपूर्वी काही काळ आणि निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार यांनी कशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे याविषयीच्या काही मार्गदर्शक सूचना निवडणूक आयोगानं आपल्या आचारसंहितेमध्ये सांगितलेल्या आहेत. या नियमांचा शासनाला सुद्धा भंग करता येत नाही. हे कशासाठी? तर निवडणुका न्याय आणि निपक्षपातीपणानं पार पाडण्यासाठी. हे सगळं आवश्यक आहे. यामध्ये मग निवडणूक प्रचार सभेसाठी तुम्ही पाहिलं असेल, आचारसंहिता लागू झाली की काय परिस्थिती कशी बदलते. आपल्याला माहिती आहे की यामध्ये निवडणूक प्रचार सभेसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतरावरती वाहनं व उमेदवारांचे कार्यकर्ते यांनी थांबणं आवश्यक असतं. मतदारांना मतदान करण्यासाठी पैसे अथवा इतर आमिष दाखवून चालत नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचं त्यांना पालन करावं लागतं. मतदारांना उमेदवाराकडून दिल्या जाणाऱ्या मतदार ओळखपत्रावरती उमेदवाराचा फोटो अथवा निवडणूक चिन्ह नसावं. उमेदवार प्रतिनिधींना ओळखपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही दशकापासून आयोगानं आपलं सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचं काम केलं आहे. याची खरी सुरुवात 1990 ते 1996 या काळात झाली. त्यावेळेला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते TN शेषन. याने 1990 ते 1996 अखेर भारताचं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पाहिलं. विद्यार्थी मित्र, तुमच्या पुस्तकात काही चित्र दिली. बघा, एका चित्रात आपल्याला दिसतंय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आचारसंहितेचं सरकारलाही पालन करावं लागतं का? दुसऱ्या चित्रात आहे मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार? याचा विचार करा. याशिवाय तुम्हाला काही प्रश्न दिलेत. या प्रश्नांच्या मध्ये असं सांगितलंय की या ज्या बाबी आहेत, या बाबी जर उमेदवाराकडून घडल्या तर हा आचारसंहितेचा भंग होतो की नाही. यासाठी आपण निवडणुका सुरू झाल्या की आपलं निवडणुकीच्या काळामध्ये होणाऱ्या एकंदरीत हालचालीवरती लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये काही प्रश्न आपल्याला दिलेत किंवा तुम्हाला काही विधानं दिलेत. उमेदवाराकडून वसाहतीमध्ये घरगुती वापराच्या वस्तूचं वाटप झालं असेल, हा आचारसंहितेचा भंग होतो का? निवडून दिल्यास पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं जातं. बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की कोरोनाची लस मोफत दिली जाईल अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं. मग हे आचारसंहितेचा भंग करणारं विधान आहे का? किंवा घरोघरी जाऊन मतदारांना भेटणं किंवा निवडून देण्याची विनंती करणं, जातीचं वा धर्माचं आव्हान करून पाठिंबा मिळवणं, या गोष्टी आचारसंहितेमध्ये बसतात की नाही? आपण या संदर्भात आपल्या शिक्षकांशी, आपल्या पालकांशी चर्चा करा. तुम्हाला काय वाटतं, या आचारसंहितेमध्ये आणखीन कोणत्या नियमांचा समावेश करता येईल आपल्याला? विचार करा. विद्यार्थी मित्रो, निवडणुकीची प्रक्रिया समजावून घेत असताना आपण या निवडणुका मुक्त आणि न्याय वातावरणात होण्यासाठी काही आव्हानंसुद्धा समोर आहे. त्या आव्हानांचा आता आपण अभ्यास करू. त्याचं पहिलं आव्हान आहे आर्थिक गैरव्यवहार. निवडणुकीमध्ये वारेमाप पैशाचा खर्च केला जातो. आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावरती होतो आणि तो रोखणं हे आयोगासमोरचं खूप मोठं आव्हान आहे. त्याच्यावरती उपाययोजना त्यांना कराव्या लागतात. दुसरं आव्हान आहे उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी. आपण पाहता सर्वच राजकीय पक्षामध्ये अनेक प्रकारचे उमेदवार हे किंवा प्रतिनिधी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. आणि मग काही राजकीय पक्ष अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला पक्षाचं तिकीट देतात. यामुळं राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं. मग त्याचा परिणाम काय होतो?
की मुक्त आणि न्याय वातावरणामध्ये निवडणुका घेणं आपल्याला शक्य होत नाही आणि हे सुद्धा निवडणूक आयोगासमोरचं खूप मोठं आव्हान आहे. तिसरं आव्हान आहे निवडणुकीतील हिंसा. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हिंसेचं प्रमाणसुद्धा सध्या वाढताना दिसत आहे. ही हिंसा रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. आणखीन एक आव्हान आहे ते म्हणजे राजकारणावरती कुटुंबाचा प्रभाव, त्याला आपण घराणेशाही म्हणतो. राजकीय पक्षामध्ये राजकारणावरती आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणुकीची उमेदवारी देण्याचा प्रयत्न सध्या आता मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यामुळं प्राथमिक संस्थांच्यामध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण झालेली आहे. मग विचार करा, घराणेशाहीमुळं राजकीय पक्षाचं कोणतं नुकसान होत असेल? केला विचार? लक्षात घ्या, भारतीय लोकशाही अधिक व्यापक होण्यासाठी, लोकांना शासन व्यवस्थेतील सहभाग वाढवण्यासाठी भारतातील राजकारणामध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. परंतु देशातील गेल्या 20-25 वर्षातील राजकारणामध्ये घराणेशाही अधिक प्रमाणात आपल्याला आढळून येते. गावातील ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेच्या निवडणुका अथवा सहकारी संस्थांच्या निवडणुका आपल्या वारसदारालाच त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न सातत्यानं होताना दिसतोय. राजकारणावर आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईक यांचा प्रभाव निर्माण होईल किंवा तसा प्रयत्न होताना आपल्याला दिसतोय. त्यामुळं प्रातिनिधिक संस्थांमध्ये घराणेशाहीची मक्तेदारी निर्माण होत आहे. ही घराणेशाही लोकशाहीला काही वेळेस मारक ठरत आहे. याचा परिणाम असा होतो की इच्छा असूनही राजकारणामध्ये येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना सजासजी सहभाग या ठिकाणी घेता येत नाही. परिणामी लोकशाही संकुचित होताना आपल्याला पाहायला मिळते. आज देशभरातले अनेक राजकीय पक्ष हे पक्षापेक्षा एक कुटुंब म्हणूनच ओळखले जातात. घराणेशाहीमुळे समाजातील बुद्धिवादी लोकांना तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा उपयोग शासन व्यवस्थेमध्ये करून घेता येत नाही. समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा सुद्धा या घराणेशाहीमुळे शासन व्यवस्थेमध्ये उपयोग होत नाही. घराणेशाहीमुळे लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाही न राहता ती राजेशाही होते. मुक्त आणि न्याय वातावरणामध्ये निवडणुका घेणं हे राजकीय समता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीनं अडचणीचं ठरतं. भ्रष्टाचार वाढतो. घराणेशाहीमुळे लोकशाही धोक्यात येते. कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो आणि नेता हा नेताच राहतो. इतका हे घराणेशाहीचा परिणाम होतो. लोकशाही व्यवस्थेत या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक मताचं मूल्य हे सारखंच असतं. तुम्हाला याच्यावरती टीप विचारली जाऊ शकेल, एक मत एक मूल्य. तुम्हाला काय यातून समजतं? विद्यार्थी मित्रांनो, भारतानं लोकशाहीचा स्वीकार केला. ही लोकशाही प्रातिनिधिक स्वरूपाची. त्यामुळं प्रतिनिधी निवडण्यासाठी भारतीय प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. भारतीय संविधानानं भारतातील सर्वच नागरिकांना दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देण्यासाठी निर्धार केला आहे. प्रत्येक प्रौढ मतदाराच्या मताचं मूल्य हे सारखंच आहे. कायद्यानं निश्चित केलेली वयाची अट पूर्ण करणाऱ्या सर्व प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असतो. राजकीय समानता निर्माण होण्यासाठी भारतीय संविधानामध्ये कलम 326 प्रमाणे वयाची 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषास, मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, लिंगाचा असो, वर्ण, भाषा, जन्मस्थान, शिक्षण, आर्थिक स्थिती असा भेद आपल्याला न करता मतदानाचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. देशातील सर्वोच्च पदी असणाऱ्या राष्ट्रपतीपासून ते सामान्य नागरिकांनी दिलेल्या मताचं मूल्य हे समान असतं. प्रत्येक मतास असणारे समान महत्त्व, यामुळे निवडणुकीत प्रत्येक मत उमेदवाराच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. उदाहरणच द्यायचं झालं, 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. तेव्हा सरकारच्या बाजूने 269 मतं आणि त्यांच्या विरोधात 270 मतं असल्यामुळं अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला राजीनामा द्यावा लागला. दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल की राजस्थानमध्ये 2008च्या विधानसभा निवडणुकीमध्ये CP जोशी यांचा केवळ एका मतानं पराभव झाला. कर्नाटकात AR कृष्णमूर्ती यांना सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये एका मतानं पराभूत व्हावं लागलं. 2017च्या राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अहमद पटेल एका मताने विजय झाले होते. त्यामुळे लोकशाही शासन व्यवस्थेत प्रत्येक मताचं मूल्य हे सारखं असतं. आता या निवडणुकीमध्ये येणारी आव्हानं पाहिली आणि निवडणुकीसमोरच्या समस्या अडचणी पाहिल्या तर या निवडणुकीमध्ये काही सुधारणा करण्याचा प्रयत्न सुद्धा
निवडणूक आयोगानं वेळोवेळी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण काही त्यांनी सुचवलेल्या सुधारणा बघूया. एक, की स्त्रियांच्या राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षाने उमेदवारी देताना 50% महिलांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. 2, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये. या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं काटेकोर पालन व्हावं. 3, निवडणुकीचा खर्च सरकारने करावा आणि त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाही. निवडणुकीतील पैशाचा गैरवापर थांबवला जाईल. लोकप्रतिनिधीच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोणते परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं? विचार करा. आता आपण या ज्या काही निवडणुकीची प्रक्रिया चालते, या निवडणुका अनेक प्रकारांना होतात. आता आपण निवडणुकीचे प्रकार अभ्यास. 1, सार्वत्रिक निवडणुका. दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असं म्हणतात. 2, मध्यावधी निवडणुका. निवडून आलेलं सरकार 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात किंवा आघाडीचं शासन असल्यास किंवा घटक पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचं बहुमत संपुष्टात येतं. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेला मुदत पूर्ण होण्याअगोदरच निवडणुका घ्याव्या लागतात. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. तिसरा प्रकार आहे पोटनिवडणुका. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक शासन संस्थांमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीनं राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणुका घेतली जाते. त्यास आपण पोटनिवडणूक असं म्हणतो. आता आपण निवडणुकीच्या प्रक्रियेच्या संदर्भात जो काही सुधारणा झाल्या त्या मतपेटीपासून ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास कसा झाला हे आपण जाणून घेऊ. 1952च्या पहिल्या निवडणुकीत बहुसंख्य मतदार हे निरक्षर होते आणि हे लक्षात घेऊन मतपत्रिकेवरती नाव अथवा चिन्ह नव्हतं. प्रत्येक पक्षासाठी स्वतंत्र अशी एक मतपेटी होती. त्यावर निवडणुकीचं चिन्ह चिकटवलेलं होतं. त्यासाठी लोखंडाच्या 2,12,00,000 मतपेट्या तयार करण्यात आल्या होत्या. या मतपेट्यामध्ये मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची पद्धत होती. नंतर मतपत्रिका तयार करण्यात आल्या. मतपत्रिकेवरती बाणफुलीचा शिक्का मारून ती मतपत्रिका मतपेटीमध्ये टाकली जात असे. यानंतर 1990च्या दशकापासून EVM मशीनचा वापर करण्यात आला. यामध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट याचा वापर करण्यात आला. बॅलेट मशीनवरती मतदान घेण्यात आलं. या बॅलेट युनिटवरती सुरुवातीला उमेदवाराचं नाव आणि चिन्ह होतं. नंतरच्या काळामध्ये या बॅलेट युनिटवरती उमेदवाराचं नाव, फोटो आणि चिन्ह दर्शवण्यात आलं. पुढे व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येऊ लागला. व्हीव्हीपॅटवर ज्या उमेदवारास मतदान केलं आहे त्याची निवडणूक चिन्ह असणारी कागदी स्लिप दर्शवण्यात आली. आपण EVM मशीनबाबत थोडीशी माहिती घेऊ. स्वतंत्र आणि निपक्षपाती निवडणूक लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. 1982मध्ये केरळमधील परूर विधानसभा मतदारसंघात 50 मतदान केंद्रावरती याचा प्रथम वापर करण्यात आला. केंद्र सरकारनं यासाठी 1990 रोजी निवडणूक सुधारणा समिती नेमली आणि 1999 पासून EVM मशीनचा वापर भारतात होऊ लागला. EVM मशीनमुळं कागदी मतपत्रिकांचा वापर संपला. फक्त प्रदत्त मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर केला जातो. प्रदत्त मतपत्रिका म्हणजे एखाद्या मतदारानं मतदान केलं आहे आणि नंतर पुन्हा त्याच नावानं दुसरा मतदार आला तर त्याला मतदान करण्यासाठी जी मतपत्रिका दिली जाते तिला आपण प्रदत्त मतपत्रिका म्हणतो. मग त्या मतदारानं दिलेलं मत हे प्रदत्त मत असतं. EVM मशीनची निर्मिती ही इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेंगलोर या कंपन्या करतात. या मशीन M1, M2, M3 अशा 3 प्रकारच्या आहेत. M3 हे मशीन आधुनिक मशीन आहे. यामुळे मतमोजणी अतिशय वेगानं होते. EVM मशीनच्या वापरामुळे लाखो करोडोच्या संख्येनं होणारी मतपत्रिकांची छपाई वाचली. मतमोजणी अधिक गतीनं होऊ लागली आणि यामुळे कोणतेही मतदान बाद होत नाही. व्हीव्हीपॅटबद्दल माहिती घेऊ. 1899मध्ये अमेरिकेत जोसेफ ग्रे यांनी यांत्रिक पद्धतीनं मतदान होताना कागदावर त्याची माहिती
प्रसिद्धी होईल अशा व्यवस्थेचं एक प्रारूप तयार केलं होतं. शतकभरानंतर रेबेका मर्क्युरी यांनी व्हीव्हीपॅटला मूर्त स्वरूप आणलं. भारतीय सर्वोच्च न्यायालयानं 2013 निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट लागू करण्याचा आदेश दिला. 2014 पासून यांच्या वापराला सुरुवात झाली. 2017 साली गोवा विधानसभा निवडणुकीत याचा वापर करण्यात आला. 2019 लोकसभेच्या सर्व 543 मतदारसंघात या मशीनचा वापर करण्यात आला. व्हीव्हीपॅट हे मतदान प्रक्रियेसाठी वापरलं जाणारं मशीन आहे. मतदारांना दिलेल्या मतांची पडताळणीसाठी याचा वापर होतो. ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. छेडछाड अथवा मतदान कोणत्या उमेदवारास केलं याबाबत गोंधळ उडाला तर व्हीव्हीपॅटमध्ये मतदान केल्यानंतर पडणाऱ्या ज्या कागदी स्लिप मतदारांना स्वतः केलेलं मतदान योग्य असल्याची खात्री करून देतात. म्हणून लोकांचा निवडणूक मतदान प्रक्रियेवरचा विश्वास हा वाढतो. लोकशाही अधिक बळकट होण्यास त्यामुळे मदत होते. व्हीव्हीपॅट मशीन हे मुद्रित कागदाद्वारे त्वरित अभिप्राय देतात. एखाद्या मतदारानं बॅलेट युनिटवरती उमेदवारासमोरील बटन दाबलं की त्या उमेदवाराचं नाव आणि संबंधित निवडणूक चिन्ह असलेले कागदी स्लिप मुद्रित करते. ती कागदी स्लिप मतदाराला सुमारे 7 सेकंद दिसते आणि स्वयंचलितपणे कट होऊन ती सीलबंद बॉक्समध्ये पडते. ईव्हीएममध्ये मतमोजणी वेळी काही बिघाड झाल्यास व्हीव्हीपॅटमध्ये पडलेल्या कागदी स्लिपवरून मतमोजणी केली जाते. म्हणजेच मतदारांना उमेदवाराला दिलेले मत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेलं ही दुसरी यंत्रणा आहे. स्वतंत्र निपक्षपातीपणे निवडणूक प्रक्रिया होण्यासाठी हे व्हीव्हीपॅट मशीन आवश्यक आहे. आणखीन एक आपण सुधारणा बघूया की नोटा, नन ऑफ द अबव. नोटा याचा अर्थ मतपत्रिकेतील कोणताही उमेदवार मत देण्यास पात्र नाही. 2009 पासून भारतात नोटाचा वापर सुरू झाला. स्थानिक निवडणुकीमध्ये नोटाचा पर्याय देणारं छत्तीसगड हे पहिलं राज्य. 2013 छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान, मध्य प्रदेश या 4 राज्यांच्या मध्ये आणि राजधानी दिल्लीमध्ये याची सुरुवात झाली. निवडणूक सुधारणा होण्याच्या दृष्टीने 27 सप्टेंबर 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मतदारांना नकाराधिकार उपलब्ध करून देण्यात आला. 2014 पासून संपूर्ण देशभर याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यासाठी मतदार यंत्राच्या बॅलेट युनिट मशीनवरती उमेदवारांच्या सर्वात शेवटचं बटन नोटा समाविष्ट करण्यात आलं. मतदार कोणत्याही उमेदवारास मत न देता नोटाचा पर्याय निवडू शकतो. आपण मॉकपोल म्हणजे अभिरूप मतदान पद्धतीविषयी थोडक्यात माहिती घेऊ. अभिरूप मतदान म्हणजे मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान केंद्रावर मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर हे मतदान निवडणुकीसाठी उभे असणारा उमेदवार अथवा त्याचे प्रतिनिधी यांच्यासमोर हे मतदान घ्यावं लागतं. किमान एकूण 50 मते नोटासह प्रत्येक उमेदवाराला द्यावी लागतात व ती बरोबर असल्याची पडताळणी करावी लागते. प्रत्येक उमेदवारास बॅलेट युनिटवरती दिलेली मतं आणि कंट्रोल युनिटवर रिझल्ट बटन दाबल्यानंतर दिसणारी मतं सारखी असल्याची खात्री करून द्यावी लागते. नंतर अभिरूप मतदानात दिलेली मतं क्लिअर बटन दाबून काढून टाकली जातात. त्यानंतर उमेदवार अथवा त्याचे प्रतिनिधी यांच्यासमोर नियंत्रण युनिट म्हणजे ज्याला आपण कंट्रोल युनिट म्हणतो यामध्ये प्रत्येक उमेदवारास 0 मते आहेत हे दाखवलं जातं. विद्यार्थी मित्रो, आज आपण निवडणुकीची प्रक्रिया या संदर्भात निवडणूक आयोगाची रचना असेल, निवडणुकीतील सुधारणा असतील, निवडणुकीतील आव्हानं असतील, निवडणुकी घेण्यासंदर्भातली पुढची आव्हानं असतील, निवडणुकीचे प्रकार असतील, निवडणुकीसंदर्भात झालेल्या सुधारणा असतील, मग याच्यामध्ये ईव्हीएम मशीन असेल, व्हीव्हीपॅट, नोटा आणि मॉकपोल ज्याला आपण अभिरूप मतदान म्हणतो या अनुषंगानं माहिती घेतली. पुढील पाठात आपण राजकीय पक्षाची माहिती घेऊ. धन्यवाद. पाठ आपल्यास आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या.